नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, टाइम मॅगझिनने 2023 साठी ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लिओनेल मेसी यांची ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. लिओनेल मेसी हे अर्जेंटिनाचे फुटबॉल खेळाडू आहेत. त्यांचा जर्सी क्रमांक 10 आहे व त्यांना यावर्षीच्या लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर आणि बॅलन डिऑर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? आता नेहमीप्रमाणेच मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण 76% लोकांनी पसंती दिलेली आहे. बरं, यावर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? तर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्यावर स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती ॲलेन बर्सेट आहेत. चौथ्यावर ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस लुला दा सिल्वा आहेत. तर पाचवा क्रमांक हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रपती अँथनी अल्बानीज यांनी पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, अचूक विधाने निवडा. 3 विधाने आहेत आणि आपल्याला यामधील बरोबर विधाने सांगायची आहेत. पहिलं विधान पहा. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं भारतीय राज्यघटनेचं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाची वैधता सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने कायम ठेवली आहे. हे पहिलं विधान बरोबर आहे. नुकतंच आता सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. आता दुसरं विधान पहा. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 हटविले होते. आता हे विधान बरोबर आहे का? तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने हे कलम 370 हटवलेलं आहे. हे डेट लक्षात ठेवा. वन लाइनर मध्ये सुद्धा आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता शेवटचं विधान पहा. 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. तर आता शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. 31 ऑक्टोबर 2019 रोजीच जम्मू काश्मीर आणि लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले होते. हे तिन्ही विधान बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, हे जे 5 सदस्यीय खंडपीठ होतं यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता? तर यामध्ये भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, बी आर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश होता. आणि या घटनापीठाने 3 निर्णय दिले आहेत. त्यापैकी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एकच निर्णय दिला आहे. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी स्वतंत्र निर्णय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 8 डिसेंबर रोजी खालीलपैकी कोणत्या खासदाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले? तर आता 8 डिसेंबर रोजी महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की महुआ मोइत्रा यांच्यावर संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचा आरोप करण्यात आला होता आणि या आरोपानंतर नैतिक आचरण समितीने सुद्धा आता त्यांना दोषी ठरवलेलं आहे. त्यासाठी आता त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या ज्या महुआ मोइत्रा आहेत या पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर प्रथमच निवडून आल्या होत्या. आता ही जी नैतिक आचरण समिती आहे याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. लोकसभेची जी इतिक कमिटी आहे त्यावर सदस्यांची नियुक्ती सभापतींद्वारे 1 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते आणि यात एकूण 15 सदस्य असतात व ते लोकसभेच्या सदस्याच्या अनैतिक वर्तनाशी संबंधित प्रत्येक तक्रारीची तपासणी करतात. मित्रांनो, 1996 मध्ये दिल्ली येथे झालेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत प्रथमच 2 सभागृहांसाठी नैतिकता पॅनलची कल्पना मांडण्यात आली होती. हे एवढे सर्व पॉइंट तुम्ही नोट केले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता जी खेलो इंडिया पॅरा गेम्सची पहिली आवृत्ती आहे याचं उद्घाटन अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हे जे गेम्स आहेत हे कधीपर्यंत चालतील? तर 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. व या गेम्स मधील जो शुभंकर आहे हा चिमणीवरून प्रेरित आहे आणि त्या चिमणीला उज्ज्वला असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? आता छत्तीसगड राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. व आता ते ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यावेळेस ते छत्तीसगडचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री बनतील. बरं, ते या विधानसभेतील निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत? तर कुंकरी
या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. मित्रांनो, त्यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. 1989 मध्ये त्यांच्या बग्या गावातून पंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1990 मध्ये ते सरपंचपदी बिनविरोध निवडून आले होते. नंतर ते आमदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत आणि 1990 ते 1998 पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. 1999 मध्ये 13व्या लोकसभेसाठी ते रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते आणि 1999 ते 2014 पर्यंत ते सलग 3 वेळा व एकूण 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. बरं, छत्तीसगड मधील विधानसभेत एकूण किती सीट्स आहेत? तर 90 सीट्स आहेत. त्यापैकी बीजेपीने 54, काँग्रेसने 35 तर जीजीपीने 1 जागा जिंकलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे? तर आता अलीकडे जी जागतिक प्रदूषण क्रमवारी जाहीर झालेली आहे त्यानुसार पाकिस्तानमधील लाहोर हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. लाहोरमधील वायू गुणवत्ता निर्देशांक हा 400 इतका आढळून आलेला आहे. मित्रांनो, हा जो वायू गुणवत्ता निर्देशांक आहे हा ठरवण्यासाठी एकूण 5 प्रकारच्या प्रदूषण घटकांचा उपयोग केला जातो व ते घटक कोणकोणते? तर यामध्ये कण, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ग्राउंड लेवल ओझोनचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 7 पहा. वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीच्या 27व्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर आता ही वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीची 27वी बैठक असून याचं आयोजन प्रथमच आपल्या भारतामध्ये करण्यात येत आहे व भारतामधील दिल्ली या शहरामध्ये ही बैठक आयोजित करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये ही बैठक कधीपासून आयोजित होत आहे? तर 11 डिसेंबर पासून ही बैठक सुरू झालेली आहे ते 14 डिसेंबर पर्यंत दिल्लीमधील यशोभूमी येथे ही बैठक पार पडेल. बरं, या बैठकीची थीम काय आहे? तर एम्पॉवरिंग इन्व्हेस्टर्स IPS पायोनियर्स फ्युचर ग्रोथ अशी या परिषदेची थीम आहे. यासहच मित्रांनो हे सुद्धा नोट करून घ्या, ही जी वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी आहे याची स्थापना 1995 मध्ये जिनेवा येथे करण्यात आली होती. तर 2015 पासून याचं मुख्यालय तुर्कीमधील इस्तंबूल येथे कार्यरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने भारत आणि कोणत्या देशादरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम सुरू केली आहे? तर आता CBIC ने भारत व कोरिया यामध्ये इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम सुरू केलेली आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या राजनैतिक संबंधांना आता 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे? तर आता जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा ही चीननं सुरू केलेली आहे. ही जी भौतिकशाळा आहे ही चीनमधील सिचुआन प्रांतातील जिनपिंग पर्वताच्या खाली 2400 मीटर खोलीवर स्थित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे हा दरवर्षी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2003 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता व यावेळी या दिवसाची थीम ही रिस्टोरिंग माउंटेन इकोसिस्टीम ही आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. COP28 दरम्यान जारी करण्यात आलेल्या क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.